तहसील कार्यालयासमोर काही मागण्यासाठी केज विकास संघर्ष समितीनं या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आम्ही आपल्याला आवाहन करण्यासाठी हा खास संदेश देत आहोत, मेसेज, की ज्या मागण्या आम्ही या केलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यामध्ये पहिली मागणी आहे केज येथे इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर आणि बस डेपो हे तात्काळ सुरू करावं। दुसरी मागणी आमची आहे ती म्हणजे केज शहरासाठी रिंग रोड, कारण केज शहरातली रहदारी अतिशय धोकादायक झालेली आहे, वाहनांची संख्या वाढलेली आहे, यासाठी रिंग रोडची आम्ही मागणी करत आहोत। तिसरी मागणी आमची आहे केज शहरातील शेतकऱ्यांची नगरपंचायत झाल्यापासून ज्या सर्व कृषी सेवा योजना बंद केलेल्या आहेत त्या तात्काळ सुरू करा। आणि चौथी मागणी आहे की केज शहर आणि तालुक्यातील संजय गांधी आणि श्रावणबाळ निराधार लाभार्थ्यांना प्रशासनानं डायरेक्ट पत्रव्यवहार करावा। मग त्यांचं तुम्ही नामंजूर केलं तरी पत्रव्यवहार करा, त्रुटी असेल तर पत्रव्यवहार करा, किंवा ते मंजूर असेल तरी पत्रव्यवहार करा। कारण असं न केल्यामुळं पहिलं करत होता तहसील कार्यालय, पण त्यामुळं आता या ठिकाणी दलालांनी लूट त्यांची सुरू केलेली। या 4 मागण्यासाठी आम्ही आज केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे। आम्ही कोणती तडजोड करणार नाही। या मागण्या आम्हाला जोपर्यंत शासन याचं पूर्णपणे समाधान करत नाही तोवर आम्ही आता अजिबात उठणार नाही। मला खास या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही केज शहरातील सर्व नागरिकांना, सर्व छोट्या संघटना, व्यापारी संघटना असेल, डॉक्टर संघटना असेल किंवा वकील संघटना असेल, या सर्वांना आम्ही आवाहन करतो, केस तुमचं आहे, फक्त म्हणायला नाही। दररोज सकाळी उठणं आणि संध्याकाळी झोपण्यासाठी केज नाही आहे। केज हे आपलं शहर आहे, पुढच्या पिढीसाठी आजच आम्हाला काहीतरी करणं गरजेचं आहे। या मागण्या गरजेच्या आहेत। मला या ठिकाणी डॉक्टर लोंढे साहेबांचं, रामकृष्णजी लोंढे साहेबांचं कौतुक करायचं आहे। कळंबून इथं आलेले आहेत, फक्त त्यांना कळलं की केज वाशीय उपोषण चांगल्या मागण्यासाठी सुरू करतायत। त्यांनी आज खास आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणा किंवा समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलेत। आणखी त्यांची एक ओळख सांगतो, आपण जे रेल्वे मार्ग नेण्यासाठी आज आम्ही प्रयत्न करत आहोत त्यासाठी साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला खूप मोठं आहे। लोंढे साहेबांनी, डॉक्टर साहेबांनी कळंबून सतत आम्हाला पत्रव्यवहार करून खासदार साहेबांशी कसा संपर्क करायचा हे सगळं सांगून त्यांनी रेल्वे जी काही इथून आपल्या केजच्या जवळून जाणं आणि जाणार आहे खात्रीनं, आपल्याला सांगतो सर्वे झाला आहे, मागणीनुसार सगळं काही चालू आहे। फक्त त्याला रस्त्यावर येऊन लोकांनी जास्तीची मागणी करून त्याला आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे। यासाठी पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतो की आपण सर्वांनी आम्हाला या उपोषणाला सहकार्य करावं, साथ द्यावी आणि या ठिकाणी येऊन प्रशासनाला दाखवावं की या मागण्या आमच्या केजच्या महत्त्वाच्या आहेत। तुम्ही या आपापल्या वेळेत येऊन आम्हाला इथं समर्थन द्या। या ठिकाणी लोंढे साहेब आहेत, 2 शब्द लोंढे साहेब बोलतात। नमस्कार, मी डॉक्टर रामकृष्ण लोंढे, कळंबचा राहणार आहे। आजच्या ज्या केज संघर्ष समितीच्या ज्या काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, आदरणीय गोटे सरांच्या आधिपत्याखाली जे काही लोक उपोषणाला बसले आहेत त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे। त्याच्या पूर्ण मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात। की विशेष करून रिंग रोड आणि डेपोचे काम होणं फार गरजेचं आहे। त्याला जोडूनच रेल्वे संदर्भात तुम्हाला 2 शब्द असं सांगू इच्छितो की कळंब आणि केज ह्या दोन्हीच्या जवळून रेल्वे चालणार आहे। त्याचा शेवटचा सर्वे झालेला आहे, एफएसआर म्हणतो त्याला, आणि ते कळंब केजपासून हार्डली 3-4 किलोमीटर अंतरावरून जाणार आहे। आमच्या कळंबच्या जवळून जाते, तशी तुमच्या पण जाणार आहे। त्यासाठी तुमचा पण जनडेटा गरजेचा आहे, जेणेकरून मंजुरी मिळेल। याच्यामध्ये आदरणीय खासदार मुप्पांचं फार सहकार्य लाभलेलं आहे। धन्यवाद साहेबांनी तुम्हाला सगळ्याला माहिती, केज तालुक्यातील मुलांना, बाल रुग्णांना जीवदान देणारे साहेब आहेत। ते आज आपल्या समस्यांना या ठिकाणी सोडवण्यासाठी कळंबून वेळ काढून या ठिकाणी आले, त्यांचं मी केजवासियांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो, आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे। आता आम्ही माघार घेणार नाही, आमरण उपोषण सुरू आहे। शासन या 4 समस्या आमच्या जोपर्यंत मंजूर करत नाही तोपर्यंत उपोषण मागं घेणार नाही। धन्यवाद।